दिनांक 22/4/2024 रोजी उदगीर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीर शाखेच्या वतीने कर्नाटक राज्यातील हुबळी जिल्ह्यातील मौजे सौंदती येथील कुमारी नेहा निरंजन हिरेमठ या विद्यार्थिनीचा फैयाज या नराधमाने केलेल्या हत्येच्या विरोधात नगर परिषद उदगीर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध मोर्चा काढून माननीय तहसीलदार राम बोरगावकर यांना निवेदन देण्यात आले। कर्नाटक राज्यातील हुबळी जिल्ह्यातील मौजे सौंदती येथील 23 वर्षीय कुमारी नेहा निरंजन हिरेमठ ही विद्यार्थिनी BVB कॉलेज हुबळीमध्ये MCA सेमेस्टर परीक्षेसाठी कॉलेजमध्ये गेली होती। नेहा आणि फयाज BCAच्या काळात मित्र होते। फयाजने अनेक वेळा लग्नाची मागणी केल्यानंतर तिने मैत्री तोडली। MBAची परीक्षा देऊन घरी येत असताना एकटीला रस्त्यात गाठून फयाजने तिच्यावर चाकूने 9 वार केल्याने नेहाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीर शाखेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। परीक्षा देण्यासाठी जात असताना एका फयाज नावाच्या एका नराधमाने एकतर्फी प्रेम प्रकरणातून तू माझं प्रेम का रक्षण करत नाहीस असं बोलून त्या मुलीला 9 ठिकाणी चाकूने प्राणघातक वार केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थीने त्या ठिकाणी जीव गमावलेला आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या भारत देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये जर महिला सुरक्षित नसतील, काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने तर या विद्यार्थिनीवर प्रचारावर सरकारी निर्णय व माननीय तहसीलदार यांना ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा, जंगम समाज उदगीर, श्रीराम प्रतिष्ठान यांनी या मार्चला पाठिंबा दिला। यावेळी लातूर विभाग संयोजक विशाल स्वामी, शहर सहमंत्री सुमित लाल, अरविंद गुंडिले, आदित्य पाटील, नितीश शिरसे, सागर पटणे, आरती स्वामी, दिव्या राठोड व कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने, लातूर। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।